नमस्कार मंडळी, मी गौरी आणि आज आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी. अधिक मासामुळे पंढरपूरचं जे मंदिर आहे ते 24 तास ओपन आहे असं आम्हाला कळालं होतं. मग म्हणलं जाता जाता मंदिराचं म्हणजे जाऊन दर्शन तरी घ्यावं. तिथं पोचल्यावर असं कळालं की अधिक मासाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आहे. मंदिर 24 तास ओपन नाही आहे. जी काय मंदिराची उघडण्याची वेळ आहे आणि बंद होण्याची वेळ आहे ती एकच आहे. त्याच्यामुळे जर असं कुणाला कळलं असेल की अधिक मासामुळे मंदिर 24 तास ओपन आहे दर्शनासाठी, तर ही अफवा आहेत किंवा यावरती विश्वास ठेवू नका. मग बाहेरूनच दर्शन घेतलं. आम्ही खरं तर संध्याकाळचा प्रवास निवडला होता, कारण का आम्हाला जास्त लांबचा प्रवास करायचा होता आणि संध्याकाळी जास्त काय ट्रॅफिक नसतं आणि व्यवस्थित पण पोहोचू शकतो. त्यासाठी आम्ही संध्याकाळचा प्रवास निवडला होता. आणि आता संध्याकाळचा प्रवास म्हणलं की सारखं उतर किंवा चहा पी वगैरे असं होतच असतं. मग चहा वगैरे घेतला आम्ही जयशंकरला आणि तिथून पुढचा प्रवास म्हणजे सुरू झाला. आणि आमच्या गाडी CNG पण भरायचा होता, त्याच्यामुळे एका ठिकाणी पेट्रोल पंपावरती आम्ही थांबलो होतो. आणि तो आत्ता चालू होईन, नंतर चालू होईन असं करत करत म्हणजे तो पेट्रोल पंप सकाळपर्यंत काही चालूच झाला नाही. तिथून पुढे ते म्हणले काही चालू होणारच नाही. मग तिथून ज्या वेळात आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं तो सगळा वेळ आमचा ते पेट्रोल पंपावरतीच गेला होता. आणि जे काय आमचं प्लॅनिंग केलं होतं, जे काही टाईम नियोजन आम्ही केलं होतं ते सगळं कोलमडलं होतं. आणि आता आम्हाला समजत नव्हती कसं हे सगळं मॅनेज होणार. तर सांगते नवीन व्लॉगमध्ये काय झालं, कुठे गेलो आम्ही, तर कसं झालं आमचं देवदर्शन. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.